बाहेर बघा किती सुंदर वातावरण तयार झालेलं आहे आणि आता आम्ही नाशिकवरून निघालेलो आहोत संभाजीनगरला जाण्यासाठी। आणि आमची किमू बघा किती छान गाडी चालवायला लागली आहे। मला पण खरं तर ड्रायव्हिंग शिकायची आहे आणि या सुट्ट्यांमध्ये मी ठरवलं आहे की मी सुद्धा ड्रायव्हिंग शिकणार आहे। किमूसारखी गाडी चालवायला मी सुद्धा शिकणार आहे। माझी बहीण शिल्पा तिचं नाव, तर ती छत्रपती संभाजीनगरला राहते आणि तिच्याकडे जाण्यासाठी आम्ही सर्व निघालेलो आहोत। या वर्षी ती नाशिकला येणार नव्हती म्हणून तिने असा प्लॅन केला की तुम्हीच सगळेजण माझ्या घरी या। तर म्हणून आम्ही आता येऊन पोहोचलेलो आहोत छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि हा तिच्या घरातून दिसणारा व्ह्यू आहे। तर वातावरण तुम्ही बघू शकता, एकदमच आभाळ आलेला आहे सगळीकडे आणि असं वाटत होतं की भरपूर पाऊस पडणार आहे। आम्ही जेव्हा नाशिकला गेलो होतो तेव्हा नाशिकला सुद्धा खूप पाऊस झाला होता आणि असं वेगळंच वाटत होतं वातावरण एकदम। पण छान वाटत होतं की थंड थंड वाटते, कारण मुंबईमध्ये खूप जास्त उष्णता जाणवते, तर इकडे तेवढी उष्णता जाणवत नव्हती। तर हे तिचं घर आहे आणि तिने तिचं घर खूप छान पद्धतीने सजवलेलं आहे। तिच्या घराचा व्हिडिओ मी तुमच्याशी नक्की शेअर करेल, म्हणजे नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की ट्राय करेन की तिचं पूर्ण घर कसं आहे ते दाखवण्याचा। पण ती ज्या पद्धतीने घर ठेवते ना ते मला खूप छान वाटतं की ती खूप स्वच्छ पण ठेवते आणि खूप छान पद्धतीने तिने सजवलं आहे ना, ते खूप भारी वाटतं। आणि घरामध्ये सूर्यप्रकाश वगैरे खूप सुंदर उजेड वगैरे येतो, तर त्यामुळे घरामध्ये खूप जास्त फ्रेश वाटतं। स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत आहे। तर कसे आहात तुम्ही सर्वजण? आय होप सगळे एकदम छान असतील, मजेत असतील, आनंदात असतील। तर मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मी नाशिकला जाणार आहे, पण झालं असं की आम्ही नाशिकला गेलो आणि लगेच दुसऱ्या दिवशी आम्ही इथे संभाजीनगरला आलेलो आहोत। छत्रपती संभाजीनगर इथे माझी बहीण राहते आणि तिची खूप इच्छा होती की तुम्ही या इकडे या, असं ती बोलत होती। बऱ्याच दिवसापासून संभाजीनगरला आम्ही आलोच नव्हतो, तर ती खूप मागे लागली होती की माझ्याकडे राहायला या 4-5 दिवस। मग म्हटलं चला आपण राहायला जाऊया थोडे दिवस चेंज म्हणून, कारण आम्ही नेहमीच जातो नाशिकला वगैरे राहतो, प्रत्येक सुट्ट्यांमध्ये नाशिकलाच राहतो। तर तिची इच्छा अशी होती की माऊला घेऊन तू ये औरंगाबादला, म्हणजे संभाजीनगरला। तर आता आम्ही आलेलो आहोत, तर इकडे वातावरण असं झालेलं आहे ना की खूप जास्त पाऊस पडेल की काय असं वाटतंय। आणि मुंबईला असं वातावरण नव्हतं, म्हणजे मुंबईला खूप जास्त ऊन वगैरे पडते। तर इथे नाशिकला सुद्धा आम्ही एक दिवस राहिलो आणि एक नाईट स्टे केला आम्ही नाशिकला, आणि मग दुसऱ्या दिवशी म्हणजे आज आम्ही लगेच इकडे आलेलो आहोत संभाजीनगरला। तर इथे सुद्धा वातावरण एकदम जास्त पावसाचं झालेलं आहे, तर एकदम वेगळंच वातावरण वाटतंय। पण आपली जर उकडतं ना, म्हणजे मुंबईमध्ये जी गरमी आहे ना तशी इथे जाणवत नाही। इथे एकदम थंड असं वाटतंय, कारण एकदम पावसासारखं वातावरण झालेलं आहे आणि एकदम फ्रेश वाटतंय इथे। तर थोडंसं चेंज झाल्यासारखं, म्हणजे रोजच्या आपल्या रुटीनमधून थोडंसं चेंज झाल्यासारखं वाटतं, तर त्यामुळे खूप छान वाटतं ॲक्च्युली। तर यापुढचे ब्लॉग थोडे दिवस आम्ही इथे राहणार आहे, तर संभाजीनगरचे तुम्हाला जे काही मला इंटरेस्टिंग इथल्या गोष्टी असतील ते मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन। आणि आम्ही कुठे फिरायला गेलो तर ते सुद्धा तुम्हाला दाखवायचा नक्की ब्लॉगमध्ये प्रयत्न करेन। तर तुम्ही सगळे ब्लॉग नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। मी माझ्या बहिणीच्या घरी खूप दिवसांनंतर आले होते आणि आल्यावर सर्वात आधी माझं लक्ष गेले ते हे कासवावर। हा खूप क्यूट असा कासव आहे आणि तिने असं छोटासा फिश टँक आहे आणि त्यामध्ये ह्या कासवाला ठेवलेलं आहे। तर त्याला मध्ये मध्ये बाहेरसुद्धा काढावं लागतं, बाहेर काढल्यावर तो घरभर फिरतो वगैरे, कधी कधी कोपऱ्यातसुद्धा जाऊन बसतो, म्हणून त्याला जास्त ती बाहेर काढत नाही। पण खूप छान असं क्यूट आहे तो, आणि आपण हात वगैरे दिलात की लगेच आपल्याकडे येतो। तर बघा सकाळ आहे संभाजीनगरमधली आणि सकाळचा चहा इथे तयार होत आहे, अमृततुल्य असा चहा तयार होत आहे। आणि मला खूप छान वाटते की एकदम फ्रेश असं वातावरण आहे। बाहेर तुम्ही बघू शकता सकाळचे 9-9:30 वाजलेले असतील आणि अजिबात ऊन नाही आहे सकाळीसुद्धा बाहेर। तर अशा वातावरणामध्ये तर चहा प्यायला अजूनच जास्त मजा येते। तर तिने माझ्यासाठी चहा बनवलेला आहे आणि स्वयंपाकाचीही तयारी सुरू आहे। खरं तर तिच्याकडे सगळ्या कामासाठी बाई म्हणजे मेड ठेवलेली आहे, पण ती भाजी स्वतः करते आणि चपाती वगैरे बनवण्यासाठी मावशी येतात, म्हणजे एक ताई आहेत त्या येतात। आणि बाकी जे क्लिनिंगचं जसं काम असतं, भांडे कपडे वगैरे, त्यानंतर फ्लोअर क्लिनिंग वगैरे, त्यासाठी सुद्धा मावशी येतात। तर अशा प्रकारे सकाळची आमची गडबड सुरू आहे। तर ह्या आहेत त्या ताई ज्या चपाती बनवण्यासाठी तिच्याकडे येतात। इझी आहे कामामध्ये। आणि मीरा चपाती बनवते, अच्छा पीठ मळते आधी आणि मग आपल्या चपात्या पण रेडी होऊन जातील। किती फास्ट मळते मीरा पीठ, वाव ग्रेट। शिल्पू आपल्याकडे एवढं फास्ट नाही मळले जात ना ग पीठ, खूप फास्ट करते। हो बघ ना, स्पीड बघ ना। आणि चपाती पण एकदम नरम येते हा मीराची, पण नरम असतात, छान असतात, हो ना।
तर मीरा आहे आता हेल्पसाठी आम्हाला. चपाती मीरा करणार आहे आणि भाजी शिल्पू करणार आहे आणि आमरस पप्पा करणार आहे का ग? नाही, आमरस पण मीच करणार आहे. आमरस पण तूच करणार आहे. आणि डाळीला फक्त फोडणी द्यायची, कुकर लावून झालेला आहे. डाळीला फोडणी तू दे. बरं, डाळीला मी फोडणी देते. सकाळचे साधारण 11 वाजलेले तरी इकडे बघा वातावरण कसं. पाऊस अजिबात नाही आहे आणि ऊनही नाही आहे, असं वातावरण आहे. आभाळ आलेले. नमस्ते शारदे देवी सरस्वती लक्ष्मी प्रदे. म्हणजे आपण काय म्हणतो का? आम पापड ना? आम पापड केलं. आम पापड केलं कोणी? तू केलं? अरे वा. आणि पीसेस पण करून ठेवले. थोडस नरम झालंय का ते? छान झालं. लुकिंग यम्मी. भरपूर आंबे लागले असतील ना ग हे करायला? मस्त एकदम यम्मी यम्मी दिसते एकदम. टेस्ट करून बघूया थोडस आपण. चपाती स्टार्ट झालेली आहे. मीरा, तुझं नाव छान आहे ग मीरा. अजून किती ठिकाणी जायचं असतं? आता एकच ठिकाणी जायचंय. म्हणजे सकाळपासून बाहेर पडते का तू? अच्छा. आणि घरचं करून येते. युट्यूबला व्हिडिओ टाकते. ती लाजते इकडे बघायला. ती कॅमेरा शाय युट्यूबला व्हिडिओ बनवते. ती लाजते का? ठीक आहे लाजत असेल तर ठीक आहे. पण मी स्पीड बघते कधीपासून तिचं. एवढं फटाफट पीठ मळलं सुद्धा. हे बघ, चपाती लाटायला घेतली पण. घरी पण एकदम फास्ट होत असेल ना मग स्वयंपाक? स्टाईल पण वेगळी ना चपाती वेगळी थोडं. पुरणपोळ्या करतो ना आपण. हा, तसं थोडस. आणि शिवाय चपाती एकदम नरम होती. कालची चपाती पण एकदम नरम होती. खरं ना, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. आम्हाला सगळ्यात जास्त कंटाळा चपाती लाटायचा येतो. मीरा, तुला नाही येत? माझं कामच ते. हे बघ, चपाती टाकली पण, बनली पण, टाकली पण. आणि मीरा भाकरी पण खूप छान करते. तू भेंडीसाठी भाजीची तयारी करते का? हे भारी आहे शिकू. हे मस्त आहे. हे मला आमच्या बिल्डिंग मधल्या काकूने दिले. डुंगली काकूने. तुला आठवतं असं आपण शेट्टी डॉक्टरकडे जायचो लहानपणी? त्यांच्याकडे होतं औषधं कुटायला. त्यांच्याकडे असं असायचं. आणि आता मसाले कुटायला. हे भारी पण आहे, एकदम क्यूट. शिल्पूकडे जाम छान छान वस्तू आहे का? मी तुमच्याशी शेअर करेल. अशा ज्या अँटिक वस्तू तिच्याकडे असतील तर तुमच्याशी मी नक्की शेअर करेल. आता हे बघा किती छान आहे, मस्त. तर आपली एक चपाती तर रेडी झालेली आहे. काढू? आमच्या इकडे अजिबात असं कोणी मिळत नाही की एवढं फास्ट आणि एवढा छान स्वयंपाक मीरासारखा कोणीतरी करेल. मीरालाच घेऊन जाऊया का डोंबिवलीला? मीरा येते डोंबिवलीला मला हेल्प करायला. राखू शिल्पूकडे पितळीची कधी घेतली का? 4-5 महिने. वाव, किती मस्त. आणि हेवी किती आहे, भारी आहे का? पण आतून पितळ नाही दिसत आहे. कलई करावी लागते त्याला. आतून पितळ असेल तर हे नाही होणार का? स्वयंपाक नाही होणार. म्हणून ते असं आहे का? कलई करावी लागते पितळाला. कलई शिवाय नाही चालत. अच्छा, मस्त आहे, हेवी एकदम. ठशाची कितीला घेतलेली का? 1700 रुपयाला. 1700 रुपयाची कढई. दिसते किती छान, बघ ना. पितळाचे पातेले पण खूप सुंदर आहे. हा, पितळीचे पातेले पण घेतले का तू? मस्त ग, छान दिसत ना पितळीची भांडी. आणि वजन किती, खूप वजन आहे हे ना. खरं असं छान असं मांडायला पाहिजे. खराब होतं ग बाई म्हणून. हा, धुवू लागते वरती पहिल्यांदा.
आमच्या शिल्पूला ना भांड्यांची खूप हौस आहे. तिला सगळ्या प्रकारची भांडी तिच्याकडे आहेत. इतकी एंटिक भांडी आहे ना की जी कुठे तुम्हाला बघायला मिळणार तिच्या घरामध्ये तुम्हाला बघायला मिळतील. जे काही नवीन टाईपचं काही आलं की ती लगेच घेऊन टाकते आणि तिला नाही आवडलं तर ती मला देते. नाही आवडलं तर मला देते पण ती घेते. कपड्याचं पण तसंच आहे, खूप शॉपिंग करते आणि मला कपडे देते. चला आपल्या भेंडीच्या भाजीचं फोडणी चालू आहे. तिकडे थोडंसं हिंग टाक. भेंडीची भाजी पण आता रेडी होईल. गेली होती कुठे गेली होती तू? खाली खेळायला. का खेळायला पण जाऊ नको. मग मला सोडून का गेली? तो खेळते का छोट्या मुलांसोबत? मग ते भारी आहे रस करायचं. एकदम सॉफ्ट होतं ना. घ्यायला पाहिजे. कसं बसतंय का? ए काय करते? गेम खेळतो. गेम खेळते. चला जेवायला चला. हो. चलो 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 खाना खाने का टाइम हो गया. माही उठ. चलो अरे दुपारचे 1 वाजले. चला चला जेवायला चला लवकर. भेंडीची भाजी चपाती आणि आमरस केलेला आहे आणि डाळ भात पण आहे. सारू काय बघते तू? गेम बघते. चला लवकर. मिहिका नाव आहे ना हिचं? हाय मिहिका. जेवते तू? नाही. का ग? मी ब्रेकफास्ट केला. ब्रेकफास्ट केला. काय खाल्लं ब्रेकफास्ट मध्ये? काय खाल्लं ब्रेकफास्ट मध्ये? मला ते आ? लाडू. लाडू. कसला लाडू? ड्रायफ्रूट ड्रायफ्रुट्सचा लाडू. माही आणि हाफ मिल्कशेक. आणि हाफ मिल्कशेक का? फुल का नाही? माऊ चल लवकर. दुपारचं जेवण वगैरे आटोपल्यानंतर थोडा वेळ आम्ही आराम केला व त्यानंतर म्हटलं चला शॉपिंगला जाऊया. खरं तर खूप जास्त अशी काही शॉपिंग करायची नव्हती पण शिल्पू बोली आमच्या इकडचा रिलायन्स मॉलमध्ये चांगलं कलेक्शन असतं आणि किमू पण होती आमच्यासोबत तर तिला पण थोडीशी शॉपिंग करायची होती. म्हणून म्हटलं चला एक चक्कर तर मारून येऊया कारण संध्याकाळचं घरी बसून बोरच होणार होतो. त्यापेक्षा थोडंसं फिरायला जायला निमित्त व्हावं म्हणून आम्ही बाहेर गेलो होतो. तसं काही आवडलं तर घेता येईल असा विचार होता. तर हा आहे रिलायन्स मॉल छत्रपती संभाजीनगरचा. आणि मुलांना कसं आहे ना फिरायला खूप जास्त आवडतं. त्यांना कंटिन्यू घरात बसायचा खूप कंटाळा येतो. त्यामुळे मुलांनाही थोडंसं फिरायला मिळेल असं वाटलं. साधारण 2 ते 3 तास आम्ही मॉलमध्ये होतो आणि शिल्पू मावशीने माऊसाठी भरपूर कपडे घेतले. ती बोली खूप दिवसांनी माऊ आलेली आहे त्यामुळे तिच्यासाठी तिने थोडे कपडे घेतले, थोडे माझ्यासाठी घेतले. किमूची पण शॉपिंग सुरूच होती. थोडा वेळ टाईमपास वगैरे केला. मग त्यानंतर आम्ही बाहेर गेलो आणि जेवणसुद्धा बाहेरच केलं. मॉलमध्ये खाण्यासाठी बर्गर आणि पिझ्झाचाच ऑप्शन असतो आणि आमच्या पप्पांना जंक फूड अजिबात आवडत नाही. जंक फूड ते कधीच खात नाही. त्यामुळे आम्ही ठरवलं की आपण बाहेर जाऊन एखाद्या रेस्टॉरंटमध्ये जाऊया मग त्यानंतर घरी जाता येईल. तर अशा प्रकारे आमचा प्लॅन झाला. शॉपिंग वगैरे झाली. कसं आहे ना जेव्हा आपण बाहेर शॉपिंगला जातो तेव्हा नाही म्हटलं तरी थोडं तरी आपण थकतोच आणि मग घरी आल्यानंतर पुन्हा सगळा स्वयंपाक करत बसायला खूप कंटाळा येतो. त्यामुळे मग शिल्पू बोलली की आपण बाहेरच जेवण करूया आणि मग आम्ही रेस्टॉरंटला गेलो. म्हणजे घरी गेल्यानंतर आरामशीर गप्पा वगैरे मारायच्या, टाइमपास करायचा असं ठरलं. सारा आणि मी ना रील करणार आहे. कोणता वाला रील सारा? नाही अजून दुसरा नंबर 1 वाला. एक नंबर तुझी. हा तो रील करणार आहे. सर दाखव ना कसा आहे डान्स तो. कोणता? एक नंबर तुझी कंबर दाखव. मला नाही. अरे यार काय येतं मग तुला? वर्तमानाचा.
हा बरं दाखव. वर्तमान आकादुर्गा नीट बोल तरच त्याची ती. हे काय सारा आणि मी ना एक मस्तपैकी रील करणार आहे. कधी रील करायची सारा? उद्या दुपारी. आणि काय कोणते कपडे घालून शूट करायचे? दुपारी तू झोपलेली असते. बरं मी नाही झोपणार उद्या, आपण शूट करूया. पिंकी प्रॉमिस, पक्का प्रॉमिस. काय बोलते तू? पिंकी प्रॉमिस. कसं करायचं? अच्छा असं. हा हे पिंकी प्रॉमिस आहे साराला. सारा आणि मी रील शूट करणार आहे. आणि आपल्या रील मध्ये अजून कोणाला नाही घ्यायचं, फक्त आपण दोघीच. पिंकी प्रॉमिस. हा पिंकी प्रॉमिस. ओके बाय करके बाय. गुड नाईट. आम्ही आता झोपणार आहे. गुड नाईट टू ऑल. से गुड नाईट. गुड नाईट. सारा आणि मी करतो नाईट रुटीन. तू पुढे होतो. चल आता फेस वॉश कर. वाव साराची स्किन किती शायनी झाली आहे. झालं. वाव आपली स्किन किती छान दिसते ना. सिरम आहे. हा सिरम छोट्या मुलांनी नाही लावायचा. का मग माझी स्किन छान दिसणार. आता छान दिसते की नाही? हो मला पण लाव ना. छोटे मुलं नाही लावत. हे तर लावू शकते. नाही छोटे मुलं फक्त मॉइश्चरायझर लावतात. माझ्याकडे माझी दोन क्रीम आहे. छोटी छोटी. नको कोणती क्रीम आहे? ही वाली. दॅट इज ऑल्सो मॉइश्चरायझर. We are looking very beautiful. I have one. असं काय सारा? तर आमचं नाईट रुटीन झाल्यानंतर सुद्धा साराचं थोडंसं शूट सुरू होतं. तिने स्वतःच व्हिडिओ समोर ठेवून शूट करायला सुरुवात केली आणि मला माहीतच नाही की तिने हा व्हिडिओ कधी बनवला. मी तिला सांगितलं होतं की वॅसलीन आपण आयब्रोजला आणि आयलॅशेसला लावले तर ते छान होतात, तर ती त्याप्रमाणे करत होती. तर असा होता आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.